इस्रायलने शनिवारी इराणमधील सुमारे 30 इंधन डेपोवर केलेल्या हवाई हल्ल्यांची तीव्रता अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. युद्ध सुरू झाल्यानंतर 8 दिवसांनी दोन्ही सहयोगी देशांमध्ये निर्माण झालेला हा पहिला मोठा मतभेद असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. इस्रायलच्या हवाई दलाच्या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये मोठ्या आगी लागल्या, अनेक मैलांवरून ज्वाळा दिसत होत्या आणि राजधानीच्या काही भागात दाट धूर पसरला होता, असं वृत्त आहे. इस्रायली आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इस्रायल डिफेन्स फोर्सेस यांनी हल्ल्यापूर्वी अमेरिकन लष्कराला पूर्वसूचना दिली होती. मात्र एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं की या हल्ल्याचा विस्तार पाहून अमेरिकन लष्कर आश्चर्यचकित झाले. ही चांगली कल्पना नव्हती, असं एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटलंय. तर एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलंय की हल्ल्यानंतर अमेरिकेकडून मिळालेला संदेश होता WTF. व्हाईट हाऊस आणि IDF यांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. IDFने निवेदनात म्हटलं आहे की लक्ष्य केलेले इंधन डेपो इराण सरकारकडून विविध ग्राहकांना, ज्यात लष्करी यंत्रणांचाही समावेश आहे, इंधन पुरवण्यासाठी वापरले जात होते. हे इंधन डेपो इराणी शासनाकडून विविध ग्राहकांना, त्यात लष्करी विभागांचाही समावेश आहे, इंधन पुरवण्यासाठी वापरले जातात, असं IDFने स्पष्ट केलंय. एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की या हल्ल्याचा एक उद्देश इराणला इस्रायलच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले थांबवण्याचा इशारा देणं हा होता. सामान्य इराणी नागरिक वापरत असलेल्या पायाभूत सुविधांवर हल्ले केल्यास त्याचे धोरणात्मक परिणाम होऊ शकतात, अशी चिंता अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा हल्ल्यांमुळे इराणी समाज सरकारच्या बाजूने एकवटू शकतो आणि जागतिक तेल दर वाढू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. ज्या डेपोवर हल्ले झाले ते तेल उत्पादन केंद्र नव्हतं, तरीही जळणाऱ्या इंधन डेपोच्या दृश्यांमुळे तेल बाजार अस्थिर होऊ शकतात आणि ऊर्जा दर वाढू शकतात, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. राष्ट्राध्यक्षांना हा हल्ला आवडला नाहीये. त्यांनी तेल वाचवायचं आहे, जाळायचं नाही, आणि अशा घटनांमुळे लोकांना इंधन दरवाढीची आठवण होते, असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सल्लागाराने सांगितलंय.